वर्ष 2021 आणि महिना साधारण फेब्रुवारीचा होता. पुण्यामध्ये विमाननगर पोलिसांनी कारवाई केली. साधारण रजनीश निर्मल हे सिनियर पी आय होते आणि त्यांच्या अंतर्गत कारवाई झाली. चौघांना पोलिसांनी या प्रकरणात उचललं. उमेश मूलचंदानी, अजय शिंदे, तिसरा सचिन पोटे आणि चौथं नाव आहे गौरव आहुजा. गौरव आहुजा तोच मुलगा ज्याचा व्हिडिओ कालपासून महाराष्ट्रात नाही तर देशभरात वेगवेगळ्या ठिकाणी व्हायरल होतोय. माध्यमांमध्ये त्याच्या बातम्या चालल्यात आणि पुण्यातल्या येरवड्याचा जो शास्त्रीनगरकडे जाणारा चौक आहे, पलीकडचा रस्ता आहे, इकडचा आणखी वाघोलीच्या दिशेने परत जातो, त्या शास्त्रीनगरच्या चौकात त्याने जे काही कृत्य केलं त्या सगळ्यावरून बातमी झाली आणि साधारण या श्रीमंत व्यक्तींचा आणि पैशाचा माज आणि त्यानंतर आपलं कुणीच कसं काही वाकडं करू शकत नाही हा जो ॲटिट्यूड आहे तो ॲटिट्यूड अखेर साताऱ्याच्या कराडमध्ये जागेवर आला आणि शेवटी हात जोडून साहेबांनी व्हिडिओ रेकॉर्ड केला, माफी मागितली. बोलता बोलता शिंदे साहेब असा उल्लेख केला. पण आता मी जे येरवडा पोलीस स्टेशनमध्ये आहे तिथे याला आता थोड्या वेळ पोलीस आणलेला आहे. कालपासून नक्की घटनाक्रम कसा झाला, मधल्या काळात त्याने कॅब का केली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मनोज आहुजा, ज्या गौरव आहुजाच्या वडिलांना जे स्वतः सुद्धा याच्या आधी क्रिमिनल ऍक्टिव्हिटीज मध्ये होते, त्यांच्यावर पण काय गुन्हे आहेत, गौरवने नक्की आधी काय लफडे केलीत आणि जे सुरुवातीला व्हिडिओचं मी नाव घेतलं सचिन पोटे, त्याच्या गँगचा या सगळ्याशी काय संबंध आहे, सगळ्या प्रश्नांची उत्तरं समजून घ्यायची. नमस्कार, मी ओमकार आणि मुंबई तक मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला दाखवतो की आता मी आहे येरवडा पोलीस ठाणे म्हणजे येरवडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये, जिथे हा गुन्हा रजिस्टर करण्यात आला. साधारण रेकलेस ड्रायव्हिंग आणि मोटर व्हेकल ऍक्ट आणि त्यानंतर त्याने जे काही सार्वजनिक ठिकाणी गैर कृत्य केलं या वेगवेगळ्या कलमांअंतर्गत गौरव आहुजावरती गुन्हा दाखल झालाय. गौरव वरती या आधी सुद्धा काही गुन्हे दाखल होते, पण काल जे काही झालं त्याने व्हिडिओ तो सगळा व्हायरल झाला आणि त्या व्हायरल व्हिडिओ नंतर हा संपूर्ण त्याच्यावरती पोलिसांनी मग या सगळ्या प्रकरणात ऍक्शन घेतली. आता मुद्दा मूळ असा आहे की थोडी गौरव आहुजाची या सगळ्यामध्ये आपण पार्श्वभूमी समजून घेतली आणि ज्या सचिन पोटेचं मी तुम्हाला आता नाव सांगितलं होतं, तो ज्या टोळ्या चालवतो आणि जी सगळी कृत्य करतो यामध्ये या आहुजाचा काय संबंध होता ह्या गोष्टी समजून घेतल्या की साधारण बाप लेकाची पार्श्वभूमी कळते. आता बाप काय करतो, पुण्यामध्ये बिअर बार आहेत, 2 वाईन शॉप असल्याची माहिती कळते. माझ्या माहितीनुसार क्रीम स्वारगेटच्या इथेच अलीकडे त्याचा एक क्रीम अँड डाईन नावाचा अशाच पद्धतीचा एक त्याचा मोठा बार आहे. वेगवेगळ्या प्रॉपर्टीज सुद्धा आहेत. पण मूळ धंदा हा नाही भाई. मूळ धंदा काय, क्रिकेटच्या बेटिंग, याच्यातून त्यांना इन्कम निघतं. त्यानंतर गॅमलिंग, याच्या आधी मटकाचा व्यवसाय सुद्धा यांचा होता मनोज आहुजाचा, असं या सगळ्या प्रकरणात समोर आलंय. आणि फक्त तिथपर्यंत हे सगळं प्रकरण नाही थांबलं, तर त्याच्या पुढे जाऊन या आधी त्यांनी जे काही केलेले गुन्हे आहेत या सगळ्यावरती पोलिसात तक्रार दाखल आहे. एका वाईन शॉप वाल्याला 2.5 लाखांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये सुद्धा हा आहुजा थोडे दिवस जेलमध्ये होता. त्यानंतर त्या प्रकरणामध्ये त्याला लगेच बेल झाला आणि तो बाहेर निघाला. मटक्याचे धंदे असतील आणि सचिन पोटे याने या आधी काय केलं होतं, तर सचिन पोटे जो स्वतःची गँग चालवायचा त्या गँगमध्ये त्याने काय केलं की तरुण पोरं बघितली. ज्या 2021च्या वर्षाचा मी उल्लेख केला होता, ते 21ची तारीख यासाठी महत्वाची आहे. त्यावेळी हा पोरगा पण स्वतः 20-21 वर्षाचा होता. त्याच्या सोबतच्या पैसेवाल्या बड्या बापाच्या सगळ्या पोरांसोबत हा बेटिंग करायचा, क्रिकेटवरती पैसे लावायचा. त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या ठिकाणी मटक्यात त्याचे पैसे लागलेले होते. आणि यामध्ये काय झालं की ही तरुण पोरं ज्यावेळी सगळं हरायची, त्यांना फसवलं जायचं त्यातल्या काही जणांना, ही सगळी पैशावाली मंडळी एकत्र यायची, यातल्या आणखी कॉलेजच्या काही मुलांना या सगळ्यामध्ये वेठीस धरायची आणि त्यानंतर त्यांनाच त्यांच्या घरात किंवा दुसरीकडे ते जे हारलेले पैसे रिकव्हर करायचे असायचे याच्यासाठी चोऱ्या करण्यासाठी प्रवृत्त करायची. हे सगळं सिंडिकेट चालू होतं. बऱ्याच पोरांचं यामध्ये एक्स्टॉर्शन झालं, खूप जणांची पिळवणूक झाली. शेवटी एकाने पोलिसात कंप्लेंट दिली आणि पोलिसात कंप्लेंट दिल्यानंतर 4 जणांना या सगळ्या प्रकरणात FIR मध्ये नाव आलं. त्यांना पोलिसांनी उचललं. त्यातल्या काही जणांना अटक झाली तर काही जण जामिनावर सुटले. त्यामध्ये अजय शिंदे, उमेश मूलचंदानी,
होता सचिन पोटे आणि चौथं नाव होतं कोणतं, गौरव आहुजा. 21 वर्षाचा पोरगा आता थोडा मोठा झाला. मग मोठा आल्यानंतर त्याने काय केलं, त्याने त्याचे बाकीचे धंदे चालूच ठेवले. पण मग सार्वजनिक ठिकाणी त्याने जो काय कालचा पराक्रम केला, या पराक्रमावरून शेवटी त्याच्या बातम्या झाल्या. या सगळ्यामध्ये गौरवने काल काय केलं बघा. आता नौखा कोणता मुलगा नाही ना, तो क्रिमिनल माइंडसेटचाच होता. त्यामुळे त्याने काय केलं, जी BMW तू घेऊन निघाला होता तो तिथून कोल्हापूरच्या दिशेने गेला. त्याचा जो मित्र आहे भाग्येश ओसवाल जैन, त्याला पोलिसांनी कालच उचललं. त्याच्या घरून पोलिसांनी त्याला डिटेन केलं, त्याची चौकशी केली आणि या सगळ्या संदर्भात त्यालाही सहआरोपी केला. या दोघांना आज कोर्टामध्ये हजर करणार आहेत. हॉलिडे कोर्ट आहे, त्यामुळे दुपारनंतर साधारण रिमांड सगळ्या प्रकरणातल्या होतील. पण महत्वाचं काय आहे तर भाग्येश जैनची चौकशी केली. त्याच्या हातात तर थेट बिअरची बाटली दिसते आणि तोही हसतोय त्याच्या मित्राकडे बघून. आता हे सगळं सुरू असताना काल पोलिसांनी मनोज आहुजाला फोन केला. म्हटलं असाल तिथून हजर व्हा. मनोज आहुजा हजर झाले. क्वेश्चनिंग केलं. पोराचा फोन लावतात तर पोराचा फोन येतोय स्विच ऑफ. पण भाई पोराकडे 2 फोन आहेत. एक फोन स्विच ऑफ ठेवला वडिलांनी, पण तोच नंबर पोलिसांना दिला जो सगळीकडे होता तो. आणि दुसरा फोन जो त्याचा होता त्याच्यावरून मात्र पोलिसांना लगेच सुगाव लागू दिला नाही. आणि त्यावरून हा मुलगा त्याच्या एका मित्रासोबत आणि त्याच्या आणखी एका कझिन म्हणजे एका त्याच्या नातेवाईक भावासोबत तो सतत संपर्कात होता. पुण्यात हा सगळा सीन केला. गाडी काढली, पोरगा निघाला आणि अर्थात रात्र संपली होती पण पार्टी संपली नव्हती. त्यामुळे पार्टी पुढे होत गेली. आणि जेव्हा त्याला ही भनक लागली की हे असं सगळं लफडं झालंय, त्याने त्याचा फोन स्विच ऑफ केला. दुसऱ्या फोनवरून तो बाकीच्यांशी संपर्कात राहिला. तिथून त्याने धारवाडला जाण्याचा निर्णय घेतला. गडी कोल्हापूरच्या दिशेने निघाला आणि अगदी शहराच्या 20 किलोमीटर अलीकडे त्याने एका ठिकाणी त्याची BMW पार्क केली. त्यानंतर तिथल्या एका ऑटो रिक्षावाल्यापाशी गेला. ऑटो रिक्षावाल्याला सांगितलं की साहेब मला धारवाडला जायचं इथून, तर मला गाडी एखादी मॅनेज करून द्या. ऑटो रिक्षावाल्याने आणखी एकाला फोन लावला जे रेंटेड कार देतात, त्याला फोन केला. तो म्हटलं धारवाडसाठी भाई तुझ्याकडे कस्टमर आलेला आहे. तो म्हटलं पैसे किती होणार, अमुक अमाऊंट सांगितली. आणि तासभर थांबल्यानंतर ड्रायव्हर आला, त्याने त्याला उचललं आणि संकेश्वर पर्यंत हे सगळे पोहोचले होते हायवेला. तिथे तोपर्यंत त्याची फोनाफोनी चाललेली होती. आणि शेवटी निर्णय असा झाला की तू जितका लांब पळशील तितके कानून के और लंबे है आणि ते तुझ्यापर्यंत पोहोचतील. पण निर्णय असा झाला की तू माघारी तू हजर हो. आणि संकेश्वर पर्यंत गेल्यानंतर त्याने त्याच्या ड्रायव्हरला ऐनवेळी सांगितलं की तू गाडी माघारी वळव, आपल्याला पुण्याला जायचंय, मला येरवड्यात सोड. ड्रायव्हर म्हटला मग साहेब आता इकडून या साईडला, ड्रायव्हरला तोपर्यंत काय माहित नव्हतं. ड्रायव्हरला म्हटलं की मग साहेब आणखी थोडे या सगळ्याचे पैसे वगैरे होतील. तो म्हटलं ओके डील झाली. माघारी परत जायचं, त्याची एक स्पेसिफिक रक्कम ठरली. आता रक्कम ठरल्यानंतर मध्येच एका ठिकाणी त्याने गाडी थांबवली. तो म्हटला मला एक व्हिडिओ तयार करायचा आहे. आणि मग व्हिडिओ तयार झाल्यानंतर ड्रायव्हरनेच तो मोबाईलवरती त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ त्याने त्याच्या मित्रांमध्ये सर्क्युलेट केला आणि तो माध्यमांपर्यंत पोहोचला, जिथे हा पोरगा हात जोडून माफी मागतोय. कोणाची? पुणेकरांची, पुणे पोलिसांची. आणि त्याने शिंदे साहेब म्हणून उल्लेख केलाय. आता त्याला नक्की शिंदे साहेब म्हणून नक्की कोणाला म्हणायचंय हे तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा. आणि शिंदे साहेब तो का म्हटला असेल, जर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत तर त्याचे उत्तर मला अजून काय उलगडलेलं नाही. आता ते तपासात विचारतात का प्रश्न बघू. पण याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आता व्हिडिओ रेकॉर्ड केल्यानंतर तोपर्यंत पोलिसांना भनक लागली. ड्रायव्हरने एका पोलिसाला तोपर्यंत कॉल करून ठेवलेला होता जेव्हा ड्रायव्हरने व्हिडिओ रेकॉर्ड करून सगळं झाल्यानंतर. आता कराड पोलीस स्टेशनला हजर व्हायचं असं सगळं चाललेलं होतं. तोपर्यंत सातारा पोलीस स्टेशन पर्यंत हे पोहोचले. तिथेच पुणे पोलिसांची एक टीम तोपर्यंत गेलेली होती. कोऑर्डिनेट झालं होतं आणि पुणे पोलिसांनी शेवटी त्याला गाडीत टाकला, पुण्यात आणला. आता मूळ मुद्दा काय आहे की इंटॉक्सिकेशन यातलं अत्यंत महत्वाचं आहे. ते काय आहे तर त्याने जर दारू प्यायलेली होती हे त्याच्या तो जी काय ऍक्टिव्हिटी करतोय ही कुठला नॉर्मल माणूस करेल असं वाटत नाही. त्याने जे काय केलेलं आहे याच्यासाठी एकतर तुम्ही अंडर इन्फ्लुएन्स ऑफ अल्कोहोल असाल किंवा तुम्ही ड्रग्सचं सेवन केलेलं असेल किंवा त्याच्या व्यतिरिक्त आणखी कोणती वेगळी नशा असेल जी तुमचा मेंदू, तुमची कृती आणि तुम्ही कुठे आहात या गोष्टी भानावर ठेवत नाहीत. याच्यासाठी त्याने आणखी काहीतरी सेवन केलेलं असेल. पण जो अल्कोहोल कन्झम्पशन त्याने केलेलं असेल
त्याचं तसं कालचं होतं. आत्ता त्याची जेव्हा सकाळी पुण्यात पोहोचल्यानंतर 6:30 त्याला ससूनला नेण्यात आलं. तिथे त्याच्या मेडिकल टेस्ट झाल्या, ब्लड टेस्ट त्याच्या झाल्यानंतर त्या सॅम्पल्समध्ये नक्की किती पर्सेंट अल्कोहोल सापडतंय, कारण साधारण 12 ते 16 तासानंतर अल्कोहोल मोठ्या प्रमाणात डायल्यूट होऊ लागतं आणि त्याचं पर्सेंटेज ड्रास्टिकली कोलॅप्स होतो तुमच्या रक्तामधून. त्यामुळे इतकं सगळं घडून आता जवळपास 24 तास उलटल्यानंतर त्याच्या ब्लडमध्ये अल्कोहोल असेल तर त्याचं किती पर्सेंट सापडतंय, आणि दुसरं सगळ्यात महत्वाचं, अल्कोहोल सोडून जर त्याने नक्की काय कन्झ्युम केलंय असं जर काही असेल आणि तर जे रक्तामध्ये त्याचे नमुने सापडले तर मग नक्की कारवाईची दिशा नक्की कोणती ठरते हे बघणं महत्वाचं आहे. सध्या तरी गडी बसला इथे, पण माझं पुणे पोलिसांना एक नक्की आवर्जून या व्हिडिओच्या शेवटी सांगणं आहे. बघा, गेल्या वर्षातल्या पुण्याचा इतिहास काय राहिला माहितीये का, की पोराने काहीतरी लफडं केलं म्हणून बापाला पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवावं लागल्या. पहिलं प्रकरण अग्रवालचं, मायनर होता पोरगा, इथेच येरवडा पोलीस स्टेशन मध्ये तो गुन्हा दाखल आहे, एफ.आय.आर त्याची मूळ दाखल आहे, कारण यांच्याच ज्युडिशिक्शन मध्ये तो सगळा पूर्ण यांच्या हद्दीतच तो कार्यक्रम झालेला होता. अनिश अवधिया आणि आणखी त्याची मैत्रिणी, या दोघांचा या संपूर्ण प्रकरणामध्ये मृत्यू झाला. त्या दिवशीही रात्री फोनाफोनी झाली, आमदार साहेब येऊन इथं बसले, इथल्या पीआयची त्या दिवशी क्राईमच्या नंतर त्याच्यावरती कारवाई केली, सस्पेंड झाला. आता ते आमदार टिंगरे तर नाहीयेत, पण तरी सुद्धा त्यांना यावं लागलं, इतकी इन्फ्लुएन्सिंग व्यक्ती अग्रवाल होती. आणि जसं मी म्हटलं की बापाला पायऱ्या झिजवावं लागल्या, तर अग्रवाल अजून कुठे आहेत? अग्रवाल अजून, विशाल अग्रवाल जेलमध्ये आहेत. शिवानी अग्रवाल त्यांची पत्नी, म्हणजे त्या मायनर मुलाची आई, ती पण जेलमध्ये. दुसरं प्रकरण कुठलं झालं? दुसरं प्रकरण झालं ते म्हणजे आणखी हाय प्रोफाईल, तर तानाजी सावंत यांचं, की मुलगा निघाला बँकॉकला आणि तानाजी सावंतांना मुलाला माघारी आणण्यासाठी परत इथली सिस्टीम त्यांनी कामी लावली आणि पोलीस स्टेशनच्या पायऱ्या झिजवावं लागल्या. आणि आता या वर्षातलं हे तिसरं प्रकरण. कुटुंबाचं नाव आहे अहुजा, वडिलांचं नाव आहे मनोज आणि लेकाचं नाव काय? गौरव. गौरवशाली परंपरा निभवतात. एनिवे, या सगळ्या प्रकरणानंतर आता पोलीस काय कारवाई करतात हे पाहणं महत्वाचं आहे, कारण जे ऑफेन्सेस याच्यामध्ये सगळे लागले ते तर प्रायमरी बेलेबल आहेत असं दिसतंय. कुठला मोठा गुन्हा यामध्ये त्याने केला असं नाहीये, पण ही मस्ती, हा माज आणि एवढी हिंमत जिथून येते ती गोष्ट मुळात ठेचणं फार महत्वाचं आहे. आणि पुणे पोलिसांना जाता आता माझी या सगळ्या प्रकरणात रिक्वेस्ट आहे, मांडी घालून बसवा बरं, तुमच्या विश्वासार्हतेचा प्रश्न आहे. कॅमेरापासून गोपाळ हरणे सोबत इथेच थांबतो. मुंबई तक पाहत राहा.